नमस्कार. आज आपण एका अशा ग्रंथाबद्दल बोलणार आहोत ज्याचं नाव ऐकलं तरी मनात एक वेगळी श्रद्धा दाटून येते. श्री गुरुचरित्र. आपल्याकडे याबद्दल माहिती देणारे काही स्रोत आहेत आणि आजच्या आपल्या संवादातून आपण श्री गुरुचरित्राचं नेमकं महत्त्व काय आहे, त्याची रचना कशी आहे, दत्त संप्रदायात त्याचं स्थान काय, हे थोडं समजून घेऊया. चला तर मग या विषयात जरा खोलवर जाऊया. अगदी. श्री गुरुचरित्र म्हणजे केवळ एक पुस्तक नाहीये. दत्त भक्तांसाठी तो एक मार्गदर्शक आहे, एक आधारस्तंभच म्हणा ना. त्याची जी रचना आहे, त्यातल्या कथा, शिकवण आजही तितकीच महत्वाची वाटते. तर सुरुवात अगदी बेसिक गोष्टींपासून करूया. श्री गुरुचरित्र म्हणजे नेमकं काय, कसं सांगता येईल याबद्दल, आणि हे कोणी लिहिलं, कधी लिहिलं असावं? हो, श्री गुरुचरित्र हा ग्रंथ जो आहे तो श्री सरस्वती गंगाधर नावाच्या एका सत्पुरुषांनी रचलाय. आणि तो ओवीबद्ध आहे. ओवी म्हणजे मराठी परंपरेतला एक कसा गेय प्रकार आहे, सोपा आहे पण अर्थपूर्णही. त्यामुळे तो वाचायला, ऐकायला खूप छान वाटतो, रसाळ वाटतो. यात मुख्यत्वे करून गुरूंचं महात्म्य आहे, विशेषतः दत्तात्रेयांचे जे अवतार आहेत त्यांचं. म्हणजे बघा, यात अमरीश राजाची कथा आहे, धौम्य ऋषींची आहे, अशा पौराणिक कथा पण आहेत, पण त्या कशा उदाहरणासारख्या. ग्रंथाचा जो मुख्य फोकस आहे तो आहे श्री नृसिंह सरस्वती, त्यांचं दिव्य चरित्र. अच्छा, म्हणजे बऱ्याच कथा असल्या तरी केंद्रस्थानी श्री नृसिंह सरस्वतीच आहेत. त्यांच्या कार्यावरच जास्त भर दिसतोय. हो, अगदी तसंच आहे. म्हणजे पूर्ण गुरुचरित्र पाहिलं ना तर त्यात दत्तात्रेयांचे 3 मुख्य अवतार मानले जातात: श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती आणि अर्थातच मूळ तत्व म्हणजे श्री दत्तात्रेय. ग्रंथाचे जे सुरुवातीचे अध्याय आहेत, म्हणजे पहिले 9 अध्याय, त्यात श्रीपाद श्रीवल्लभांच्या लीला आहेत, त्यांचं कार्य आहे. 10वा अध्याय जरा वेगळा आहे, तो त्यांच्या निर्गुण रूपाबद्दल बोलतो. निर्गुण म्हणजे जे रूपाच्या, आकाराच्या पलीकडे आहे असं काहीसं, अव्यक्त. आणि मग 11व्या अध्यायापासून ते अगदी शेवटपर्यंत म्हणजे 52 अध्यायांपर्यंत पूर्णपणे श्री नृसिंह सरस्वतींचंच चरित्र आहे. त्यांच्या लीला, त्यांचे उपदेश, लोकांना त्यांनी कसं मार्गदर्शन केलं, हे सगळं विस्ताराने येतं. त्यामुळे बरेच जण असं मानतात की गुरुचरित्राचा जो खरा गाभा आहे तो 11व्या अध्यायापासूनच सुरू होतो म्हणायला हरकत नाही. हे फार इंटरेस्टिंग आहे की ग्रंथाची अशी विभागणी आहे. आणि याची जे लेखक आहेत श्री सरस्वती गंगाधर, त्यांच्याबद्दल काय माहिती आहे? म्हणजे त्यांचा या परंपरेशी काय संबंध होता? हो, तर श्री सरस्वती गंगाधर हे स्वतः मोठे दत्तोपासक होते. त्यांची जी फॅमिली बॅकग्राऊंड आहे ती थेट श्री नृसिंह सरस्वतींच्या परंपरेशी जोडलेली आहे बरं का. श्री नृसिंह सरस्वतींचे एक खूप जवळचे शिष्य होते सायनदेव म्हणून. तर हे सरस्वती गंगाधर त्याच सायनदेवांच्या 5व्या पिढीतले वंशज होते. अरे वा! हो, म्हणजे बघा, गुरूंच्या शिष्याच्याच घरात, त्याच परंपरेत त्यांचा जन्म. त्यांनी हा ग्रंथ कधी रचला तर श्री नृसिंह सरस्वतींच्या अवतार समाप्तीनंतर, म्हणजे साधारण 100 वर्षांनी, साधारणपणे शके 1450, म्हणजे इसवी सन 1528च्या आसपास. अच्छा. ग्रंथाच्या सुरुवातीला त्यांनी स्वतःच्या वंशाबद्दल थोडी माहिती पण दिली आहे. ते आपस्तंभ शाखेचे ब्राह्मण होते, आडनाव साखरे होतं वगैरे. ही माहिती महत्वाची आहे कारण यातून लेखकाचा त्या मूळ परंपरेशी असलेला थेट संबंध कळतो. हो, ही गोष्ट खरंच खूप महत्वाची वाटते मला, कारण लेखकाचा असा थेट संबंध असल्यामुळे त्या ग्रंथाला एक वेगळंच प्रामाण्य मिळतं, नाही का? जणू काही घरातल्याच व्यक्तीने सगळं सांगितलं असं वाटतं. अगदी बरोबर. यामुळेच ग्रंथाची जी विश्वासार्हता आहे ती खूप वाढते. आणि म्हणूनच दत्त संप्रदायामध्ये श्री गुरुचरित्राला वेदांइतकं महत्त्व दिलं गेलंय. त्याला पंचमवेद असंही म्हणतात किंवा दत्त संप्रदायाचा वेद. कारण हा ग्रंथ फक्त कथा नाही सांगत, तर दत्त संप्रदायाचं मूळ तत्वज्ञान काय आहे, त्यांची उपासना पद्धत कशी आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे भक्ताने जगावं कसं, म्हणजे आचारधर्म कसा असावा, याचं खूप सखोल आणि सुंदर विवेचन आहे यात. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे पुराणांची 5 लक्षणं मानली जातात: सर्ग, प्रतिसर्ग, वंश, मन्वंतर आणि वंशानुचरित. या 5ही लक्षणांचं पालन गुरुचरित्रात अगदी भक्तिभावाने केलेलं दिसतं. त्यामुळे ग्रंथाला एक वेगळीच शाश्वत बैठक मिळते. म्हणजे ही केवळ चरित्रकथा नाहीये किंवा नुसती भक्तीची गोष्ट नाहीये, तर ती एका मोठ्या अशा पौराणिक आणि तात्विक चौकटीत बसवलेली आहे. यामुळे त्याचं महत्त्व आणखीनच वाढतं. आता ह्या ग्रंथाचा जो मूळ आधार आहेत, म्हणजे श्री दत्तात्रेय, त्यांचं वर्णन कसं येतं ग्रंथात किंवा परंपरेत?
गुरुचरित्रामध्ये आणि एकूणच दत्त परंपरेत दत्तात्रेयांच्या अनेक रूपांचं वर्णन येतं. पण एक खूप प्रसिद्ध असं वर्णन आहे जे नाथ संप्रदायातल्या संतांनी केलेलं आहे आणि दत्तभक्तांमध्ये खूप लोकप्रिय आहे. ते असं आहे: दत्तवसी औदुंबरी, त्रिशूळ डमरू जटाधारी, कामधेनू आणि श्वान उभे शोभती समान. गोदातीरी नित्यवस्ती, अंगी चर्चिली विभूती, काखे माझी शोभे झोळी, अर्धचंद्र वसे भाळी. या ओळी खूप सुंदर आहेत, पण याचा अर्थ काय आहे? यात बरीच प्रतिकात्मकता वाटते. हो, नक्कीच. खूप अर्थ आहे यात. म्हणजे दत्तात्रेयांचा वास औदुंबराच्या झाडाखाली असतो. औदुंबर हे दत्त परंपरेत फार पवित्र मानतात. त्यांच्या हातात त्रिशूळ आणि डमरू आहे. त्रिशूळ हे सृष्टी स्थिती लय यांचं प्रतीक, डमरू हे नादाचं उत्पत्तीचं प्रतीक, जटा आहेत म्हणजे वैराग्य. त्यांच्यासोबत नेहमी कामधेनू असते, इच्छा पूर्ण करणारी गाय, आणि श्वान म्हणजे कुत्रा असतो. श्वान येथे वेदांचं प्रतीक मानलं जातं असं म्हणतात. अच्छा. हो, गोदावरीच्या काठी त्यांचं नेहमी वास्तव्य असतं. अंगाला विभूती लावलेली असते म्हणजे भस्म, ते शुद्धतेचं प्रतीक आहे. खांद्याला झोळी असते भिक्षा स्वीकारायला, जे निरपेक्षतेचं लक्षण आहे. आणि कपाळावर अर्धचंद्र असतो, शांतता आणि ज्ञानाचं प्रतीक. हे वर्णन म्हणजे एक प्रकारचं दत्तात्रेयांचं सगुण रूप आहे, ज्याचं ध्यान करतात भक्त. वाह, खूपच अर्थपूर्ण वर्णन आहे हे. प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी खोल अर्थ आहे. आणि म्हणूनच का भक्त औदुंबराच्या झाडाखाली बसून गुरुचरित्राचं पारायण करतात? बरोबर, कारण तिथे दत्तात्रेयांचा वास असतो अशी श्रद्धा आहे. या पारायणाबद्दल काय माहितीये? ते कसं करतात? हो, अगदी. ही दत्तभक्तांची खूप दृढ श्रद्धा आहे की औदुंबराच्या झाडात, त्याच्या छायेत दत्तात्रेयांचा वास असतो. त्यामुळे तिथे बसून पारायण करणं हे खूप शुभ आणि प्रभावी मानलं जातं. गुरुचरित्रात आणि परंपरेत असं सांगितलंय की मनातल्या ज्या सात्विक इच्छा असतील त्या देवाला सांगून पूर्ण श्रद्धेने जर रोज पारायण केलं आणि विशेषतः गुरुवारी पूजा करून सप्ताहाला सुरुवात केली, सप्ताह म्हणजे 7 दिवसांचं अखंड पारायण, तर त्या सप्ताहाच्या शेवटी साधकाला काही ना काही प्रचिती येतेच, अनुभव येतोच. प्रचिती म्हणजे? प्रचिती म्हणजे प्रत्यक्ष अनुभव येणं, काहीतरी सकारात्मक घडणं किंवा आतून काहीतरी बदल जाणवणं. आणि या पारायणाचे किंवा ग्रंथवाचनाचे नेमके फायदे काय सांगितले आहेत? फक्त इच्छा पूर्ण होतात की आणखी काही आध्यात्मिक स्तरावरचे लाभ पण मिळतात? गुरुचरित्रातच एका ओवीत याचं उत्तर आहे. अंतःकरण असता पवित्र, सदाकाळ वाचावे गुरुचरित्र, सौख्य होय इहपत्र. याचा सरळ अर्थ आहे की जर आपलं मन, आपलं अंतःकरण शुद्ध असेल, पवित्र असेल आणि आपण जर नियमाने गुरुचरित्र वाचलं तर आपल्याला फक्त या जगात म्हणजे इहलोकी सुख मिळतं असं नाही, तर परलोकातही म्हणजे मृत्यूनंतरच्या प्रवासातही सद्गती आणि सौख्य मिळतं. सगळ्या चांगल्या शुभ इच्छा पूर्ण होतात असंही त्यात म्हटलं आहे. अच्छा. पण केवळ इच्छापूर्ती हाच एक उद्देश नाहीये. जे 7 दिवसांचं अनुष्ठान करतात म्हणजे सप्ताह, त्याचे काही नियम पण सांगितले आहेत. जसं की शक्य असेल तर मौन पाळणं, कमी बोलणं किंवा नाहीच बोलणं, एकाच जागी बसून वाचणं, ब्रह्मचर्य पाळणं म्हणजे शारीरिक आणि मानसिक संयम, आणि शक्यतो पूर्वेकडे तोंड करून वाचणं. हे नियम यासाठी की आपलं चित्त एकाग्र व्हावं, मन शांत व्हावं आणि त्या ग्रंथातली जी ऊर्जा आहे ती घेण्यासाठी आपलं शरीर आणि मन जास्त शुद्ध व्हावं, हा उद्देश आहे त्यामागे. म्हणजे हे फक्त कर्मकांड नाहीये, तर ते एका विशिष्ट मानसिक स्थितीपर्यंत पोहोचायला मदत करतात. आणि या सगळ्याचा सगळ्यात मोठा म्हणजे फायनल फायदा काय मानला जातो? सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे मनाला मिळणारी शांतता, प्रसन्नता, समाधान. आजच्या धावपळीच्या जगात हेच तर मिळत नाही ना आपल्याला. इच्छा पूर्ण होणं हा एक भाग झाला, पण त्याहीपेक्षा जी आतली शांतता आहे, समाधान आहे, ते जास्त महत्वाचं आहे असं संत सांगतात. गुरुचरित्राच्या फलश्रुतीमध्ये म्हणजे ग्रंथ पठणाचे फायदे सांगताना असं पण म्हटलं आहे की ऐसे सप्ताह अनुष्ठान करिता होय श्री गुरुदर्शन. म्हणजे इतक्या श्रद्धेने आणि नियमाने जर सप्ताह केला तर साधकाला श्री गुरूंचं दर्शन पण होऊ शकतं. दर्शन म्हणजे प्रत्यक्ष? हो, म्हणजे ते स्वप्नात असेल, ध्यानात असेल किंवा बाहेरच्या एखाद्या घटनेतून असेल, काहीतरी संकेत मिळतो. इतकंच नाही तर भूत प्रेतादी बाधा निरासन होविने सौख्य होत असे. म्हणजे भूत प्रेत किंवा इतर नकारात्मक बाधा असतील तर त्या दूर होतात आणि जीवनात सुख मिळतं. याचा अर्थ असा की या ग्रंथाकडे फक्त एक वाचायचं पुस्तक म्हणून नाही बघायचं,
तर एका विशिष्ट श्रद्धेने, पावित्र्याने आणि उपासनेच्या भावनेने त्याचं अनुष्ठान करायचं आहे. ही एक साधनाच आहे जणू. अगदी बरोबर. म्हणूनच गुरुचरित्राला सिद्ध ग्रंथ मानतात. सिद्ध ग्रंथ म्हणजे काय? तर ज्यात केवळ अक्षरं नाहीत, तर ज्यात एक प्रकारची आध्यात्मिक शक्ती आहे, चैतन्य आहे आणि ज्याच्या योग्य पठणाने, अनुष्ठानाने विशिष्ट फळ मिळतं, अनुभव येतो. पण हे फळ तेव्हाच मिळतं जेव्हा वाचणारा पूर्ण श्रद्धा ठेवतो आणि पावित्र्य जपतो. असं केलं तर मानवी जीवनातले अनेक त्रास दूर होऊन चांगले अनुभव येतात, असं परंपरेने सांगितलं आहे. म्हणूनच फक्त सप्ताहापुरतं नाही, तर अनेक भक्त रोजच्या रोज अगदी थोडं का होईना पण श्रद्धेने गुरुचरित्र वाचतात. गुरूंचं महत्त्व सांगणारा, उपासनेचा मार्ग दाखवणारा आणि रोजच्या जीवनात कसं वागावं हे सांगणारा हा दत्त संप्रदायाचा एक खूप महत्त्वाचा ग्रंथ आहे. तर आजच्या या आपल्या चर्चेतून आपण श्री गुरुचरित्राच्या अनेक बाजूंना स्पर्श केला. हा ग्रंथ दत्त संप्रदायासाठी किती मोलाचा आहे हे पुन्हा एकदा जाणवलं. श्री सरस्वती गंगाधरांनी रचलेला, श्री नृसिंह सरस्वतींच्या चरित्रावर आधारलेला, वेदांसारखा मानला जाणारा आणि श्रद्धेनं पारायण केलं तर ऐहिक आणि पारमार्थिक दोन्ही लाभ देणारा हा ग्रंथ आहे. त्याची रचना, शिकवण, त्याच्याशी जोडलेल्या श्रद्धा आजही लाखो लोकांसाठी प्रेरणा आहेत. हो, आणि जाता जाता एक विचार येतो मनात. आपण पाहिलं की या ग्रंथात आणि पारायणात अंतःकरणाच्या पवित्रतेवर खूप भर दिलाय. नियम, पारायण, फायदे सगळं ठीक आहे, पण या पलीकडे जाऊन आपल्या रोजच्या जगण्यात, आपल्या विचारात, कामात ही आतली शुद्धता, ही पवित्रता कशी आणता येईल? गुरूंची कृपा फक्त ग्रंथ वाचूनच मिळते की ती आपल्या प्रत्येक कृतीत, प्रत्येक विचारात पण अनुभवता येते? गुरुचरित्रातली शिकवण आपण आपल्या वागण्यात कशी आणू शकतो, हा विचार खरंच करायला लावणारा आहे.